आपण सर्वजण एकत्र येतो. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की सीमाप्रश्नाची धार कमी झाली, पण आम्हाला असं नाही वाटत की धार कमी झाली. जिथं जिथं आम्ही आंदोलन केली त्या ठिकाणी संख्या वाढताना आपण पाहिलेली आहे. काही जणांच्या मनात पण बरेच निष्ठावान या ठिकाणी आज आपल्या युवा माध्यमातून आता आपल्या म्हातारपणामध्ये सुद्धा त्यांनी आज समितीचं काम करताना आम्ही पाहिलं आहे. आणि या सर्वांचा त्याग फार मोठा आहे आणि त्या त्यागाची जाणीव, त्या हुतात्म्याचं बलिदान, या सर्व गोष्टी विचारात घेऊन आपण हा सीमा प्रश्न लवकरात सोडून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. मला कर्नाटक सरकार आपल्या सीमा प्रश्नाला विरोध करत असेल. आता आजच त्यांनी काहीतरी जुन्या गावला आहे तो जगदीश शेट्टर म्हणतोय. खरोखर त्या जगदीश शेट्टरला आम्ही या ठिकाणी रोखायला पाहिजे होतं. सुद्धा विधानसभेमध्ये या मराठी माणसाच्या विरोधात त्यांना वक्तव्य केलं होतं. त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले, परंतु आमच्या मराठी माणसांना काय समजलं नाही असं माहिती नाही की परत त्याला आम्ही या ठिकाणी निवडून दिलोय त्याची त्याला जाणीव नाही. कारण आज इतक्या भरघोस मताने या मराठी माणसाच्या मतावरती तो या ठिकाणी खासदार होतोय. मुख्यमंत्र्याची धुरा सांभाळलेला माणूस, त्याला जर या कर्नाटकाचं पूर्ण जर अभ्यास नसेल तर तो मुख्यमंत्री कसा झाला हा एक मोठा प्रश्न येतोय. सर्वसामान्य माणसानं आज त्या कर्वेचे काही कार्यकर्ते बोलतायत, त्यांना ज्ञान नाहीये, ते अज्ञानानं बोलतायत. कारण कुठंतरी कोणतरी त्यांचा नेता सांगतोय आणि ती मुलं आज बडबडत चाललेले आहेत. असे जे व्हिडिओ व्हायरल होताना आपण पाहतोय की आमच्या नेत्यांवरती त्यांची वर्गण चालू आहे आणि अगदी खालच्या स्तरावरती ते आम्हाला तुम्हाला बोलतायत. पण त्याला या बेळगावची झळ अजून माहिती नाहीये. आमचा मराठी माणूस खरोखर अजूनही तापला पाहिजे. भविष्यात नाहीतरी बाहेरून आलेली कन्नडी, बेळगाव स्थानिक कन्नडी आमच्या बरोबर आहेत, अगदी गुन्ह्या गोविंदानं वागतायत. त्यांनी पूर्व इतिहास बेळगावचा अभ्यास केलेला आहे. जे पूर्वीचे त्या ठिकाणी कन्नड भाषिक लोक आहेत. तर आता जे इथं आजूबाजूच्या तालुक्यातून येऊन बेळगावमध्ये जे अशक्तता निर्माण करतायत त्या कन्नड वर्गाला मात्र आपण रोखलं पाहिजे. परवा शुभम शेट्टीने त्या कर्वेच्या नारायणगडाच्या विरोधात एक वक्तव्य केलं, ते निमित्त केलं आणि पोलिसांनी त्याच्यावरती केस करून अटक जामीन ह्या त्या काही गोष्टी बऱ्याच काही त्या युवकाला आपण करताना पाहतोय. तर तशा वेळेला आपण सर्वांनी त्याला ताकद दिली पाहिजे. आमच्या नेत्याने त्यांना एक म्हणून सांगितलं पाहिजे, आपण लढ, आम्ही तुझ्याबरोबर आहे, प्रसंगी आम्ही तुझ्याबरोबर उभं राहू. ह्या गोष्टी आमच्यातून आल्या पाहिजेत. आमचा प्रत्येकाचा एक कार्यकर्त्याचा किंवा नेत्यांचे त्यांना फोन केले तर युवक हा मजबूतीने काम करायला तयार होऊ शकतोय आणि आपण ते केलंय. आता आमच्यापर्यंत शुभम शेट्टीला आम्ही पाठबळ दिलेलं आहे, कारण तो आपल्या प्रश्नाचं काम करतो, तो आपल्या घरचं काम करत नाहीये. आज आमची मंडळी, आता केजेकर साहेब असू दे, मरगाळे साहेब असू दे, त्यांना आपण ट्विटर देण्याचा प्रयत्न करतात, मालवजी राष्ट्रेकर. तर त्यांचं मात्र वर्चस्व आता या ठिकाणी वाढलेलं आहे. हे आपल्याला रोखायचं आहे आणि येणाऱ्या भविष्यात कन्नडिकांना जे बाहेरून आलेले आहेत ते बेळगाव स्थानिक असे म्हणणार नाही. जेव्हा आम्हाला घटनेच्या माध्यमातून हा बेळगाव हा आमचा सीमा भाग हा घटनेच्या माध्यमातून महाराष्ट्राचा आहे न कळता आम्ही या ठिकाणी दाखवून दिलाय. आणि अन्यायाची लढाई गेली 70 वर्ष आम्ही पाहतोय, याचा सूक्ष्म लवकरात लवकर आपण घेऊया. आज अनेक त्याच्या नेत्यानं म्हटलं की महाजन नावाला तुम्ही मान्य करा. महाजन नावाला आम्हाला मान्य करता तर तुम्ही कुठल्या पद्धतीने देता? तुम्ही फक्त लिखाणामध्ये द्या, फक्त तोंडी या ठिकाणी बोलला तर तो महाजन नावाला मिळत नाही. सच कुणी गेलं तर बेळगाव तुमचं म्हटलं तर आम्हाला मिळत नाही. आज एखाद्या कन्नड माणसाने बोलला बेळगाव तुमचं एक घ्या, कसं घेणार? तुमचे तरी शासनाचे अन्याय या ठिकाणी चाललेले आहेत. आम्ही या ठिकाणी केंद्राचा निषेध करण्यासाठी 1 नोव्हेंबरला मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून परत एक भाषिकांचा दाखवून देण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. जसं मागच्या वेळेला दिवाळीच्या दिवशी 1 नोव्हेंबरला हा काळाजीर आम्ही त्या ठिकाणी केला. आज ह्या वेळेला दिवाळी त्या ठिकाणी संपते आहे, त्याच्या कितीतरी 5-6 पटीनं आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहू. हा काळाजीर यशस्वी करूया आणि